Hello friends, good morning. 12th class, subject English. Friends, today we are going to study about third section. And you know, third section is related to writing skills. We have to see the 3.1 summary writing. Summary writing is a skill and we have to develop it. Today, in the last video actually we have seen about the summary and what to do, how to write summary, then do of summary writing and don't of summary writing. But this is a special video with the help of PPT. We are going to understand the point, lesson, summary writing. What is a summary? सारांश लेखन म्हणजे काय आणि सारांश लेखनाविषयी आपल्याला या टॉपिकमध्ये आपल्याला पाहायचे आहे. फर्स्ट वी हॅव टू सी व्हॉट इज अ समरी. सारांश म्हणजे काय किंवा सारांश लेखन म्हणजे काय पहा. Summary is a brief and concise information content presentation. It conveys main ideas from original written content. It is an important language skill. Summary enables one to speak what is required and to write what is necessary. It is done quite precisely and coherently. There should be original link between the main ideas or points. Then the skill of making summary can be developed by practice. Yes, without practice we cannot become perfect. Practice makes man perfect. आणि मग सरावाने आपण परिपूर्ण पारंगत होतो. तर समरी रायटिंगसाठी आपल्याला या रायटिंगचे आपल्याला सराव असायला पाहिजे. निश्चित आपण यामध्ये परिपूर्णता मिळवतो. आता पर्पज ऑफ समरी नेमकं म्हणजे समरी रायटिंगचा उद्देश काय, हेतू काय, कशासाठी समरी रायटिंग केले जाते, तर या मुद्द्यामध्ये आपण पाहू. मित्रांनो, हे आपण PPT पाहत असताना याच्यावरील जो काही मॅटर आहे तो आपण लिहून घेतला पाहिजे. ह्या नोट्स आहेत, हे पॉईंट्स आहेत, फार महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. आपण आपल्या नोटबुकमध्ये हे लिहून घेतले पाहिजेत. कारण समरी म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे ते सुद्धा आपण लिहून घ्या. त्यानंतर पर्पज ऑफ समरी, समरीचा उद्देश काय असतो. The purpose of summary is to give the reader a clear, objective picture of the original text. मूळ जो भाग आहे, लेसन असेल, टेक्स्ट असेल, त्याच गोष्टीची अगदी वाचकांना थोडक्यामध्ये सारांश रूपाने माहिती देणे. त्यानंतर अ गुड समरी कन्सिस्ट्स ऑफ. तर समरीमध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश असतो पहा. गुड समरी कन्सिस्ट्स ऑफ किंवा गुड समरी आपल्याला कशाला म्हणता येईल पहा. ओनली मेन पॉईंट्स ऑफ द टेक्स्ट ऑर लेक्चर. एखादं टेक्स्ट असेल, लेसन असेल किंवा काही मॅटर असेल, पॅसेज असेल किंवा लेक्चर असेल, त्यामधील आपण फक्त मुख्य घटक घेतले पाहिजेत. ओनली मेन पॉईंट्स ऑफ द टेक्स्ट ऑर लेक्चर. इट नीड नॉट गिव्ह एक्झाम्पल्स, डिटेल्स such as dates, numbers, statistics, etc.
आणि हे सर्व करत असताना त्यामध्ये या गोष्टी करत असताना त्याच्यामध्ये फक्त महत्त्वाची माहिती घ्यायची. खूप डिटेल्स अगदी लाईन बाय लाईन सर्व जी माहिती आहे ती माहिती आपण त्या ठिकाणी घेण्याची गरज नाही. त्याच्यामध्ये जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत तेच घ्यायचे आपण. काही आकडे असतात किंवा काही डेट्स असेल किंवा स्टॅटिस्टिक काही सांख्यिकी माहिती असते, या माहिती घेण्याची आपल्याला काही आवश्यकता नाही. नेक्स्ट, ओमिट डिस्क्रायबिंग वर्ड्स. आता ओमिट म्हणजे वगळणे, गाळणे, टाळणे. जे काही वर्णनात्मक शब्द असतात ते वर्णनात्मक शब्द आपण टाळायचे आहेत. ओमिट डिस्क्रायबिंग वर्ड्स, डेफिनेशन्स, रिपिटेशन्स, देन कॉम्प्रेशन्स इट्सेट्रा. व्याख्या असतील, काही पुनरावृत्ती झालेली असेल, काही शब्द असतात की जे वर्णनात्मक त्या ठिकाणी वापरलेले असतात. अशा गोष्टी आपण या समरी रायटिंग करत असताना टाळायच्या आहेत, वगळायच्या आहेत. यूज कंटेंट वर्ड्स अँड कनेक्ट द कोर इन्फॉर्मेशन विथ प्रॉपर लिंकिंग वर्ड्स ऑर कनेक्टर्स. ओमिट डिटेल्स. हे करत असताना जो मुख्य भाग आहे, कंटेंट वर्ड्स आहेत, महत्त्वाचे शब्द आहेत, ते शब्द आपण या ठिकाणी घ्यायचे, वाक्यरचना तयार करायची, माहिती जोडायची. अवॉइड युअर ओन ओपिनियन ऑर इंटरप्रिटेशन्स. हे सर्व करत असताना आपण समरी रायटिंग करत असताना अवॉइड म्हणजे टाळणे. आपली स्वतःची वैयक्तिक माहिती त्याच्यामध्ये ॲड करायची नाही किंवा स्पष्टीकरण देत बसायचे. इंटरप्रिटेशन म्हणजे स्पष्टीकरण देणे. डोंट ॲड युअर ओन इन्फॉर्मेशन, डोंट गिव्ह इंटरप्रिटेशन. अवॉइड कोटेशन्स, अनेक्डोट्स, एक्झाम्पल्स इट्सेट्रा. तर ह्या गोष्टी पण आपण अवॉइड करायच्या आहेत. काही अवतरणे असतील, काही सुभाषित असतील, काही उदाहरणं असतील, ते उदाहरणं वगैरे आपण टाळायचे आहेत. कारण एखादा पॅसेज असतो, पॅसेजचे पहिले वाक्य टॉपिक सेंटेन्स असते, त्या टॉपिक सेंटेन्सनंतर पुढे ते डेफिनेशन्स, त्या पॉईंटचे डेफिनेशन्स, एक्सप्लेनेशन, क्लासिफिकेशन्स, इन्फॉर्मेशन अँड ॲट लास्ट एक्झाम्पल्स. त्यानंतर माहिती बदलते, पॅराग्राफ बदलतो, परत टॉपिक सेंटेन्स, डेफिनेशन्स, एक्सप्लेनेशन्स, क्लासिफिकेशन्स आणि शेवटी एक्झाम्पल्स असतात. तर त्यामध्ये आपण कंटेंट वर्ड्स घ्यायचे. एक्झाम्पल्स, रिपिटेशन्स, हे कोटेशन्स हे आपण टाळायचे आहेत. नेक्स्ट, इन्फॉर्मेशन वी हॅव टू सी ऑकेजन्स फॉर समरायझिंग. आता समरायझिंगसाठी पहा, समरायझिंग इज अ व्हेरी युजफुल स्किल फॉर कॉलेज स्टुडंट्स लाईक यू. आणि मग हे समरायझिंग कोणाला उपयुक्त आहे, केव्हा समरायझिंग केले जाते? आपण कॉलेजमधील विद्यार्थी, आपणासाठी तर खूप महत्त्वाचे स्किल आहे, उपयुक्त असे हे स्किल आहे. देर आर मेनी ऑकेजन्स वेन यू हॅव टू समराईज लॉंग टेक्स्ट. आणि मग मोठा टॉपिक असेल किंवा टेक्स्ट असेल, मॅटर असेल, तो आपणाला समराईज करावा लागतो. आणि मग असे कोणत्या प्रसंगी आहे? फॉर एक्झाम्पल, लायब्ररी रेफरन्सेस. व्हेन यू आर रेफरिंग टू अ बुक, युअर सब्जेक्ट इन द लायब्ररी, you cannot take down every word. You need to summarize the main points only. For example, even when you are telling your friend the story of a film, you have breathed. आणि मग समरायझिंग करत असताना केव्हा आपल्याला समरायझिंग करावी लागते, केव्हा करतो आपण? लायब्ररीमध्ये, ग्रंथालयामध्ये आपण जर वाचन करत बसलो असेल, टेक्स्ट वाचत असेल, एखादा धडा वाचत असेल,
तर ते पूर्ण नोट्स काढत नाही, त्यातले महत्त्वाची आपण माहिती स्वतःच्या वाक्यामध्ये लिहून काढतो. किंवा समरायझिंग करत असताना पहा मित्रांनो, आपण एखादी फिल्म पाहिलेली, मूव्ही किंवा चित्रपट पाहिला, पिक्चर पाहिल्यानंतर तो आपण आपल्या मित्राला सांगतो. मित्राला त्याची स्टोरी सांगतो, कथानक सांगतो. कथानक सांगत असताना जवळपास आपण एक 2.5 ते 3 तासाचा पिक्चर पाहिल्यानंतर तो मित्राला सांगत असताना थोडक्यात सांगतो, कमी वेळात, अगदी 10 ते 15 मिनिटामध्येच सर्व गोष्टी त्यातल्या आपण पाहिलेल्या असतात. महत्त्वाची जी गोष्ट असते, जे मेन पॉईंट्स असतात, मेन इव्हेंट्स असतात, ते आपण कलेक्ट करतो आणि आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये वाक्यरचना करून थोडक्यामध्ये त्या मूव्हीविषयी किंवा फिल्मविषयी आपण आपल्या मित्राला सांगतो. दॅट इज समरायझिंग. आणखीन समरायझिंग म्हणजे काय पहा, की आपण शाळेमध्ये, कॉलेजमध्ये सकाळी अगदी 7 ते 12, 12:30पर्यंत आपण 1 वाजेपर्यंत कॉलेजमध्ये असतो. आणि मग घरी गेल्यानंतर आपणाला आई विचारते, वडील विचारतात की आज कॉलेजमध्ये काय झाले. आणि मग कॉलेजमध्ये काय झाले म्हटल्यानंतर या ठिकाणी जवळपास एक 5 ते 6 तास आपण घालवलेले असतात. आणि मग 5 ते 6 तास या ठिकाणी काय केले हे सांगण्यासाठी आपण तेवढा वेळ घेत नाही. मग आपण काय करतो, अगदी आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये क्रमाने पहिल्या तासापासून ते शेवटच्या तासापर्यंत कॉलेजमध्ये काय घडले, पहिला तास कोणत्या विषयाचा होता, कोणते सर आले, त्यांनी काय शिकवले, परत दुसरा तास विषय, त्या सरांनी शिकवलेला टॉपिक, त्यानंतर तिसरा तास, त्यानंतर ब्रेक, इंटरव्हलमध्ये काय, पुढं आणखीन काही गोष्टी, ह्या सर्व आपण हार्डली अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये सर्व आपण समराईज करून आईवडिलांना कॉलेजमधील दिवसभर घडलेल्या घटनांची माहिती अवघ्या 5 मिनिटामध्ये देतो, सारांश रूपाने देतो. आणि म्हणून यालाच आपण समरायझिंग म्हणायचे. हा एक समरायझिंगचा भागच, म्हणजे डे टू डे लाईफमध्ये आपण समरायझिंग करत असतो, परंतु या गोष्टी आपण पाहिल्यानंतर आणखीन आपणाला खूप चांगल्या प्रकारे समरायझिंग करता येईल. आणि म्हणून पुढे आपणाला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, थिंक ऑफ अदर ऑकेजन्स वेन यू नीड टू समराईज इलिसिट आन्सर. आणि मग या ठिकाणी आणखीन काही असे प्रसंग असतील, तुम्ही विचार करा कोणकोणत्या प्रसंगी तुम्हाला समरायझिंग करावे लागते. जसेच आत्ता मी बोललो की कॉलेजमधील काही घटनाक्रम किंवा दिवसभर घडलेल्या गोष्टी आपण घरी आईवडिलांना सांगतो. त्याचबरोबर एखादे लेक्चर असेल, व्याख्यान असेल, ते व्याख्यान ऐकल्यानंतर आपण कशा पद्धतीने त्याची माहिती देतो. त्याचबरोबर एखादा प्रोग्राम असेल, फॉर एक्झाम्पल काही रिपब्लिक डे, इंडिपेंडन्स डे आपण सेलिब्रेट करतो, किंवा आपण 1 डे ट्रिपला जातो किंवा वीकेंड ट्रिपला जातो, त्यावेळेसचा जो काय अनुभव आहे ते आपण समराईज करून या ठिकाणी सांगत असतो. आता पहा, पुढे आपणाला खूप महत्त्वाची माहिती पाहिजे आहे. एक प्रश्न आहे जो आपल्या टेक्स्टमध्ये पण आहे, टेक्स्चुअल पार्टच आपण पाहत आहोत. राईट अ समरी ऑफ द फॉलोइंग पॅसेज विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉईंट्स, हिंट्स, सजेस्ट अ सुटेबल टायटल. तर मित्रांनो, परीक्षेमध्ये आपल्याला असा पॅसेज येतो, तो पॅसेज वाचा, त्या पॅसेजला योग्य टायटल द्या, शीर्षक द्या. तो पॅसेज संपल्यानंतर खाली आपल्याला काही हिंट्स दिलेले असतात, त्या हिंट्स पण पाहायच्यात आणि त्याचा आधार घेऊन आपण समरी रायटिंग करायची आहे. आता आपण हा पॅसेज पाहू. इन दिस शेल्फिश वर्ल्ड, म्हणजे अगदी या स्वार्थी जगामध्ये, विश्वामध्ये, म्हणजे हे सर्व जग जे आहे ते स्वार्थी आहे, सेल्फिश आहे. इन दिस शेल्फिश वर्ल्ड मॅन हॅज वन फ्रेंड हू इज अ टोटली अनसेल्फिश. तपा, या स्वार्थी जगामध्ये आपण राहतो, आपण सगळे स्वार्थी आहोत, परंतु मानवाचा एक अत्यंत निस्वार्थी असलेला मित्र म्हणजे आहे. आणि कोण आहे तो आपण पुढे पाहू. मॅन हॅज वन फ्रेंड हू इज अ टोटली अनसेल्फिश अँड दॅट इज हिज डॉग. यस, डॉग इज मॅन्स अनसेल्फिश फ्रेंड.
ही इज नेवर अनग्रेटफुल. तो कधीही कृतज्ञ नसतो. तो नेहमी त्या ठिकाणी कृतज्ञतापूर्वक कार्य करतो. ही इज नेवर अनग्रेटफुल. ही नेवर लिव्स हिज मास्टर. कुत्रा हा मानवाचा निस्वार्थी मित्र आहे. तो त्या ठिकाणी कृतज्ञ असतो, कृतज्ञ असत नाही आणि तो आपल्या मालकाला कधीही सोडत नाही, सोडून जात नाही. अ मॅन्स डॉग इज लॉयल टू हिम इन वेल्थ अँड प्रॉपर्टी, इन हेल्थ अँड सिकनेस. म्हणजे मानवाचा तो एवढा लॉयल प्रामाणिक आहे मानवाशी की अगदी आजारी असताना, आरोग्याची काळजी घेत असताना तो आपल्याशी असतो. ही विल स्लीप ऑन द कोल्ड ग्राउंड वेन द विंटर इज सेव्हिअर. तो मानवाला सोडून जात नाही. हिवाळा असेल, थंडी असेल, त्या थंडीतसुद्धा तो थंड अशा पृष्ठभागावर, जमिनीवर तो झोपतो. हिज ओनली विश इज टू बी विथ हिज मास्टर. थंडीने कुडकुडत तो बाहेर थांबतो कारण तो मालकाला सोडून जात नाही, जायची नाही अशी त्याची एकच इच्छा असते. इवन वेन हिज मास्टर हॅज नो फूड टू ऑफर, द डॉग licks his hand. He guards the sleep of his master as though he were a prince. When all other friends desert his master, he remains. He is as steady in his love as the sun in his journey through the heavens. अगदी अविरत, निष्कामपणे तो मालकाशी प्रामाणिकपणे राहतो, मालकाची सेवा करतो. इवन इफ द मास्टर बिकम्स फ्रेंडलेस अँड होमलेस, द फेथफुल डॉग रिमेन्स ट्रू टू हिम. समजा कधी मालक रागावले, चिडले, त्यांनी मारले किंवा ते बाहेर असले तरीसुद्धा तो मालकाबरोबरच राहतो, मालकांना सोडून जात नाही. तो मालकाशी फेथफुल राहतो. ही गार्ड्स हिज मास्टर अगेन्स्ट डेंजर्स अँड फाईट्स अगेन्स्ट हिज एनिमीज. संकटकाळी, धोक्याच्या वेळी कुत्रा हा आपल्या मालकाशी प्रामाणिक राहतो, मालकाचे रक्षण करतो, मालकाचे संरक्षण करतो, आलेल्या संकटाला तो सामोरे जातो. Next paragraph. Even when the master dies and his body is buried in the cold ground, the dog does not leave him. आणि मग त्याचा जो मालक असतो, कुत्र्याचा जो मालक असतो, त्याच्या मृत्यूनंतर तो कुत्रा त्याच्या थडग्याजवळ, त्याच्या समाधीजवळ, त्याला जिथे बरी म्हणजे पुरणे, ज्या ठिकाणी त्याला त्याच्या मालकाला पुरलेले आहे, त्याची समाधी केलेली आहे, त्या ठिकाणी तो कुत्रा राहतो. ते ठिकाण तो सोडायला तयार नसतो. ही स्टेज बाय द ग्रेव्ह साईड. आता ग्रेव्ह म्हणजे समाधी, थडगे, आणि मग तो त्या समाधीच्या थडगेच्या बाजूला तो थांबतो. ही स्टेज बाय द ग्रेव्ह साईड, हिज हेड बिटवीन हिज पॉज अँड हिज आईज सॅड, बट he is always alert and watchful, faithful and true, even in a death. Friends, we have seen the passage. 187 words are there. Now see the hints. हा पॅसेज वाचल्यानंतर याची आपल्याला समरी लिहायची आहे. सारांश लिहित असताना आपल्याला आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये, क्वेश्चन पेपरमध्ये, परीक्षेमध्ये हिंट्स किंवा पॉईंट्स दिले जातात. त्याचा आधार घेऊन आपण समरायझिंग करायचे असते. पहा, डॉग
then man's most loyal friend, devoted to his master at all times, loves and guards his master, loyal even in a death. मृत्यू जरी आला तर तो मालकाशी प्रामाणिक राहतो. अशा पद्धतीचे पॉईंट्स आपण पाहिल्यानंतर याचे उत्तर आपण पाहू. हे उत्तर मी तुम्हाला देत आहे, तुम्ही लिहून घ्या आणि याचा अभ्यास करा. त्यानंतर तुम्हाला या गोष्टी सर्व समजतील. समरी 187 शब्दाचा पॅसेज, त्याची समरी आपण केवळ 62 शब्दामध्ये 62 वर्ड्समध्ये केलेली आहे. आपण टायटल पण दिलेले आहे पहा या पॅसेजला. समरीला टायटल आहे मॅन्स बेस्ट फ्रेंड. तुम्हाला जे योग्य वाटते ते तुम्ही टायटल देऊ शकता. आता समरी रायटिंगमध्ये काय घेतलेले भाग पहा. स्वतःच्या शब्दात आपण कशा पद्धतीने लिहू शकतो लिहिलेलं आहे. सी द आन्सर. द डॉग इज an unselfish, faithful and loving friend of a man. He follows his master whether he is rich or poor, healthy or sick. A man may lose his fame, money or friends, but never his dog. Even during his worst misfortunes, म्हणजे दुर्दैवी घटना जेव्हा काही ओढवतात घडतात त्या काळामध्ये सुद्धा, इवन ड्युरिंग हिज वर्स्ट मिसफॉर्च्युन्स द डॉग प्रोटेक्ट्स हिज मास्टर अँड फाईट्स अगेन्स्ट हिज एनिमीज. एनिमी याचा अर्थ शत्रू, त्याच्या अनेक वचन एनिमीज. संकटकाळी तो मालकाच्या शत्रूशी लढतो, मालकाचे रक्षण करतो. वेन द मास्टर डाईज द डॉग वॉचेस ओव्हर हिज ग्रेव्ह. आणि मालक गेल्यानंतर, मृत्यू पावल्यानंतर त्याच्या समाधीकडे तो डोळे लावून बसतो, दुःखी झालेला असतो. अशा पद्धतीची आपण समरी केलेली आहे. आता आपण एक्सप्लेनेशन, अत्यंत महत्त्वाचा भाग पाहू की आपण काय पाहिले याच्यामध्ये काय केले. यू मस्ट हॅव गेस दॅट text B is a summary of text A. Let us now see what the differences between the two are. या दोन पॅरेग्राफमध्ये काय फरक आहे मित्रांनो पहा. आता हे काही 4-5 फरक आपण पाहू. टेक्स्ट A has 188 words. Text B has 62 words. Text B gives a summary of a text A. Next, text A has 4 paragraphs and text B has only 1. मग काय आपण शिकलो याच्यामधून की आपणाला अनसीन पॅसेज दिलेला असेल किंवा सीन पॅसेजची समरी करत असाल अभ्यासासाठी तर 3, 4, 5, 6 असे पॅरेग्राफ दिलेले असतात. पण आपण समरी रायटिंग करताना फ्रेश नवीन पेजवर टायटल द्यायचे, एक ओळ सोडायची आणि एका पॅरेग्राफमध्ये समरी लिहायची. समरीचे पॅरेग्राफ पाडायचे नाहीत. टेक्स्ट ए हॅज नो टायटल, टेक्स्ट बी हॅज अ टायटल. आपण टायटल दिलेले आहे, समरीला टायटल दिलेच पाहिजे. मॅन्स बेस्ट फ्रेंड हे आपण टायटल दिली. यापेक्षा वेगळं आणखीन काय तुम्हाला सुचते का? असेल तर देऊ शकता. आफ्टर रीडिंग द टेक्स्ट बी, डू यू फाइंड एनी सेंटेन्स कॉपीड वर्ड्स टू वर्ड्स फ्रॉम टेक्स्ट ए? नो, इट इज रिटन इन सिम्पलर वर्ड्स. आता आपण टेक्स्ट बी पाहिले, समरी रायटिंग पाहिले, तर अगोदरच्या पॅरेग्राफमधील वाक्याच्या वाक्य त्याचं अनुकरण केलं आहे का, कॉपी केली आहे का, आहे तसे जसेच्या जसे पॅरेग्राफ उचललेत का? नाही. म्हणून साध्या सोप्या भाषेमध्ये स्वतःच्या वाक्यरचनेमध्ये आपण समरायझिंग केलेले आहे, केले पाहिजे. आता इम्पॉर्टंट आयडियाज पहा. आणि म्हणून important ideas points in a text A paragraph. फर्स्ट पॅरेग्राफमध्ये डॉग मॅन्स मोस्ट लॉयल फ्रेंड. पहिल्या पॅरेग्राफमधून हेच महत्त्वाचे वाक्य आपण उचलले. दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये काय होते? डॉग डिवोटेड टू मास्टर ॲट ऑल टाइम्स. हा दुसरं महत्त्वाचे वाक्य आपण उचलले. तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये डॉग लव्स गार्ड्स मास्टर. आणि चौथ्या पॅरेग्राफमध्ये डॉग लॉयल इवन इन अ डेथ. आणि मग
अशा पद्धतीने हे आपण महत्त्वाचे वाक्य घेतले, उचलले. या स्टेप्स टू रिमेंबर, ती महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी कलेक्ट करत आहोत. काही महत्त्वाचे स्टेप्स आहेत ते आपण रिमेंबर केल्या पाहिजेत. पहा, आणि मग रिड्यूस द लेंथ ऑफ द पॅसेज. हो, पॅसेजची जी काही लांबी आहे ती आपण कमी केली पाहिजे. राईट द समरी इन अ सिंगल पॅरेग्राफ, हे आपण महत्त्वाचे आहे, लक्षात ठेवले पाहिजे. एका सिंगल पॅरेग्राफमध्ये समरी रायटिंग करायची. गिव्ह अ टायटल टू युअर समरी, आपण लिहिलेल्या सारांश लेखनाला आपण टायटल दिले पाहिजे. राईट द समरी इन युअर ओन वर्ड्स, स्वभाषेमध्ये, स्वतःच्या भाषेत स्वतःची वाक्यरचना, छोटे वाक्य, साधे शब्द वापरून ते आपण लिहायचे आहे. राईट द समरी इन युअर ओन वर्ड्स विथ द हेल्प ऑफ मेन पॉईंट्स, काही पॉईंट्स आपण आत्ता पाहिले कसे, ते पॉईंट्स शोधायचे आणि समरी रायटिंग करायचे. इन्क्लूड ओनली द मेन आयडियाज, याच्यामध्ये आपण फक्त मेन आयडियाज इन्क्लूड करायचे आहेत. हे फार महत्त्वाचे आहे. याच्यामध्ये अवांतर माहिती आपण घालायची नाही, उदाहरणं देत बसायचे नाही, स्पष्टीकरण देत बसायचे नाही, किंवा रिपिटेशन करायचं नाही, आपली वैयक्तिक बाहेरील माहिती त्यामध्ये ॲड करायची नाही. या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. आणि निश्चित तुम्ही प्रॅक्टिस कराल. एक उदाहरण पण आपण पाहिलेले आहे, खूप सुंदर असा लेसन समरायझिंग, जो की आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये अभ्यास करत असताना, नोट्स काढत असताना एखाद्या मोठ्या लेसनचे कशा पद्धतीने सारांश लेखनाची त्याची आपण माहिती घेऊ शकतो, किंवा आपण कशा पद्धतीने त्याला समराईज करू शकतो, हे फार सुंदर रीतीने आपण पाहिलेलं आहे. तुमच्या लक्षात ह्या सर्व गोष्टी आलेल्या असतील. फ्रेंड्स, टुडे वी हॅव सीन समरी रायटिंग. In the next videos, we will see the next information or the next lesson. Okay friends, see you tomorrow.